नमस्कार. जय लक्ष्मी माता. आजपासून मी नवनाथ कथासार याचे पठण करणार आहे. श्री नवनाथ भक्तिसार या मोठ्या पोथीचे वाचन किंवा पारायण करणे शक्य नाही. त्यांच्यासाठी हा ग्रंथ लिहिला आहे. ज्यांना हा ग्रंथ ज्ञानासाठी किंवा साहित्यिक अभ्यासासाठी वाचायचा असेल त्यांनी शांतपणे बसून यथाशक्ती वाचन करावे व कथा समजून घ्याव्यात. पण कधी-कधी तेवढाही वेळ भेटत नाही. म्हणूनच आपल्या चॅनलवर कथा वाचनचे व्हिडिओ आजपासून येतील. अवश्य ऐकावे. या ग्रंथाचे फलप्रद महात्म्य अनुभवसिद्ध आहे. या ग्रंथाची फलश्रुती म्हणजे सर्व विघ्ने नष्ट होऊन सर्व शुभ घटना घडून येतात. सर्व कार्ये यशस्वी होतात. यातील प्रत्येक अध्यायाची एक वेगळी फलश्रुती आहेच. ते मी सांगेनच अध्याय पूर्ण झाला की. चला तर मग सुरू करते आजचा अध्याय. श्री नवनाथ भक्तिसार. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. हे गणपती गजानना, तुम्ही सर्व प्रकारे मंगल करणारे, विद्या देणारे, विघ्नहर्ते आणि आद्य पूजनीय आहात. म्हणून कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी तुमचे स्मरण केले जाते. श्रीमद भागवत महापुराणात ऋषभदेवांचे वर्णन आहे. त्यांच्या 100 पुत्रांपैकी 9 पुत्र हे महाज्ञानी, तपस्वी, संन्यासी व महान भगवत भक्त होते. नारायणाप्रमाणेच कार्य करणारे आणि त्यांना नवनारायण म्हणत असत. याच नवनारायणांनी निमिराजाला धर्मतत्वे समजावून सांगितली व पुढे कलियुगात भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने नवनाथांच्या रूपात प्रकट होऊन भक्ती व योगसिद्धींच्या साह्याने जगत कल्याणाचा थोर प्रयत्न केला. त्या नवनाथ महासिद्धांचे अत्यंत अद्भुत, रोमांचकारी आणि भक्तिरसयुक्त अमृत चरित्र मी भाविकांसाठी सादर करत आहे. हे पवित्र सत्कार्य तुम्ही निजकृपेने पूर्णत्वास न्या अशी माझी नम्र विनंती आहे. कथा पहिली. अवतारांची पूर्वकथा. फार पूर्वीची गोष्ट आहे. द्वापारयुग संपून कलियुगास प्रारंभ झाला होता. त्यावेळी कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या उद्देशाने भगवान श्रीकृष्णांनी जी योजना मनात आखली होती ती प्रकट करण्यासाठी द्वारकेत एका विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या महत्त्वाच्या यदुसभेस यादवांकडील श्रेष्ठ मंडळींसहित अनेक ज्येष्ठ मान्यवर निमंत्रितही उपस्थित होते. त्या सभामंडपात मध्यभागी एक रत्नखचित सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले होते. उद्धवांचे आसन त्यांच्या सानिध्य होते. सभेला प्रारंभ होताच कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविहोत्र, द्रुमिल, चमस व करभाजन या 9 श्रेष्ठ ऋषींचे तेथे आगमन झाले. हेच ते अतिप्रसिद्ध नवनारायण होत. त्यांना पाहताच भगवान श्रीकृष्णांनी स्वतः समोर जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना आदराने आसनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांचे कुशल विचारले. याप्रमाणे प्रारंभिक उपचार झाल्यानंतर त्या ऋषींनी श्रीकृष्णांना त्यांना येथे बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा ते म्हणाले, आपण सर्वांनी कलियुगात अवतार घेऊन कार्यसिद्धी करायची आहे. त्याला संमती देऊन त्या नवनारायणांनी भगवंतांना कोणी, कोठे, कसे व कोणत्या नावांनी पृथ्वीवर प्रकट व्हायचे आणि कसे कार्य करायचे या संदर्भात पृच्छा केली. त्यांना उत्तर देताना ते म्हणाले, हे विभो, तुम्ही सर्वांनी नवनाथांच्या रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा. लोकांना दीक्षा देऊन सन्मार्गाचा उपदेश करा. यावेळी कवी नारायणांनी मच्छिंद्रनाथ नावाने कार्य करावे. हरिनारायणांनी त्यांचे शिष्य गोरक्षनाथ व्हावे. अंतरिक्षांनी जालिंदर व्हावे. प्रबुद्धांनी त्यांचे शिष्य कानिफ व्हावे. याप्रमाणे पिप्पलायन यांनी चरपटी, अविरहोत्रांनी वटसिद्ध नागनाथ, द्रुमिलांनी भर्तरी, चमसांनी रेवण व करभाजनांनी गहिनीनाथ नावाने प्रकट व्हावे. यावेळी तुमच्याप्रमाणे इतर ऋषी, देव व भक्तश्रेष्ठही अवतार घेऊन कार्य करतील. वाल्मिकी तुलसीदास होतील, तर शुकमुनी हे कबीर, व्यास हे जयदेव, उद्धव हे नामदेव, जांबुवत हे नरहरी, बलराम हे पुंडलिक, हनुमंत हे रामदास आणि कुब्जा या जनाबाई होतील. भगवान शंकर, मी स्वतः, ब्रह्मदेव व आदिमाया असे आम्ही चौघे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई होऊन कार्य करणार आहोत. आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. श्रीकृष्णांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यावर नवनारायणांनी विचारले, देवा, आता आम्ही कशा प्रकारे प्रकट व्हावे हे ते सांगा. तेव्हा भगवंत म्हणाले, नारायण हो, प्रिचर वसू विमानातून आकाशमार्गे जात असताना उर्वशीला पाहून त्यांचे वीर्य स्खलित झाले. ते वीर्य दर्भावर आदळून त्याचे 3 भाग झाले. त्यापैकी 2 भाग यमुना प्रवाहातील द्रोणात तर 1 भाग पाण्यात पडला. तो भक्ष्य समजून एका मत्स्यीने गिळला.
कवी नारायणाने त्या वीर्यात आपला जीवांश प्रविष्ट करून मत्स्यीच्या उदरातून जन्म घ्यावा आणि मच्छिंद्र नावाने प्रकट व्हावे. द्रोणातील वसुवीर्यापासून द्रोणांचा जन्म यापूर्वीच झालेला आहे. मच्छिंद्रवंश देशातील एका ब्राह्मणीला पुत्रलाभार्थ सूर्यमंत्राने भारलेले भस्म देतील. ते भस्म गोट्याजवळ गायीच्या शेणाच्या राखेत उकिरड्यावर टाकले जाईल. हरिनारायणांनी त्यात संचार करून गोरक्ष नावाने प्रकट व्हावे. भगवान शंकराने मदनास भस्म केले. तोच मदन अग्नीच्या उदरात स्थित आहे. जन्मेजयच्या वंशातील बृहद्रथ नावाचा राजा पुढे भूमीवर यज्ञाचे आयोजन करील. तेव्हा त्या यज्ञकुंडात अग्नी हा गर्भ टाकतील. या गर्भात प्रवेश करून अंतरिक्ष मुनीने जालंधर नावाने प्रकट व्हावे. पूर्वी सरस्वतींच्या आकर्षणाने ब्रह्मदेवांचे तेज स्खलित झाले. त्यापैकी काही अंश हिमालयातील एका हत्तीच्या कानात तर काही अंश भूमीवर पडला. भूमीवरील वीर्यावर वाघाचे पाऊल पडून ते त्याच्या पायातील भेगेत गेले. त्यापासून अत्रींचा जन्म झाला. पण गजकर्णातील वीर्यभाग अजूनही सुरक्षित आहे. प्रबुद्ध मुनींनी त्यात संचार करून कानिफ नावाने प्रकट व्हावे. शिवपार्वतीच्या विवाहप्रसंगी दक्षाच्या प्रासादात उपस्थित असलेल्या निमंत्रितांमध्ये ब्रह्मदेवही होते. त्यावेळी पार्वतीचे लावण्य पाहून त्यांचे वीर्य पतन झाले. तेव्हा लज्जित झालेल्या ब्रह्माजींनी ते पायानेच रगडून टाकले. त्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. त्यापैकी काही वीर्यभाग केराबरोबर भागीरथीत पडला आणि पाण्याबरोबर वाहत जाऊन एका दर्भाच्या बेटात अडकला. पिप्पलायांनी त्यात संचार करून चरपटी नावाने प्रख्यात व्हावे. फार पूर्वी विधिवीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या वीर्याचा काही भाग निरनिराळ्या ठिकाणी पडला. त्यापासून अजूनही जीवोत्पत्ती व्हायची आहे. त्याचा काही भाग एका सर्पिणीच्या मस्तकावर पडला होता. भक्ष्य समजून तिने तो गिळून टाकला. जन्मेजयच्या सर्पसत्रात ब्राह्मण सर्पांची आहुती देत असताना अस्तिक मुनीने तिच्या उदरात ब्रह्माबीज असल्याचे जाणून तिला एका वटवृक्षाच्या डोलीत लपवून ठेवले. 9 महिन्यांनी त्या डोलीत एक अंडे टाकून ती निघून गेली. अहिरोत्र नारायणांनी त्यात संचार करून वटसिद्ध नागनाथ नावाने प्रकट व्हावे. सूर्य आकाशातून गमन करत असताना उर्वशीला पाहून त्याचे तेज स्खलित झाले. पृथ्वीवर वेगाने येत असताना त्याचे 2 भाग झाले. त्यापैकी जो भाग घटात पडला होता त्यापासून अगस्तींचा जन्म झाला आणि दुसरा भाग जो कौलिक ऋषींच्या अंगणातील भिक्षापात्रात पडला होता तो त्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवला आहे. द्रुमिल ऋषींनी त्यात संचार करून भर्तरी नावाने प्रकट व्हावे. ब्रह्मदेवांच्या वीर्याचा काही भाग रेवा नदीच्या काठावरील वाळूत अजूनही पडून आहे. चमस नारायणांनी त्यात संचार करून रेवणसिद्ध नावाने प्रकट व्हावे. गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करतील आणि मंत्रशक्तीने विष्णुवीर्यास आवाहन करतील. तेव्हा करभाजन नारायणांनी त्या पुतळ्यात संचार करून गहिनी नावाने प्रकट व्हावे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सर्व गोष्टींचा खुलासा करून नवनारायणांना संतुष्ट केले. त्या समयी त्यांच्या मुखातून भविष्यातील कर्मकथन ऐकून त्या सर्वांना खूप आनंद झाला. त्यांना वंदन करून त्या सर्वांनी त्यांचा निरोप घेतला आणि मंदराचलावर गेले. तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ निबिड गुहांमध्ये योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची प्रतीक्षा करू लागले. कालांतराने ते सर्वजण पूर्वीच ठरल्याप्रमाणे शुकाचार्यांसह कार्यास्तव प्रकट झाले. त्यांची चरित्रलीला या ग्रंथात सविस्तर सांगितली आहे. कथा दुसरी. भगवान शंकराकडून पार्वतींना उपदेश. आपल्या अवताराची वेळ जवळ येताच कवी नारायणाने यमुना नदीतील मत्स्यीने जे ब्रह्मतेज गिळले होते त्या तेजात जीवरूपाने प्रवेश करून गर्भवास स्वीकारला. तो गर्भ तिच्या पोटात वाढू लागला. पुढे एके दिवशी भगवान शंकर ध्यानातून उठल्यावर कैलासावरील शिवगणांनी त्यांची पूजा केली. त्या समयी त्यांची मुखचर्या विशेष प्रसन्न दिसत होती. पूजेनंतर शिवजींचा गणपरिवार त्यांना वंदन करून आपापल्या कार्यासाठी निघून गेल्यावर पार्वती त्यांना म्हणाल्या, स्वामी, आपण नित्यनेमाने जी ध्यान जपादी उपासना करता त्या साधनेची मलाही दीक्षा द्या. माझ्यावर अनुग्रह करा. तेव्हा त्यांचे म्हणणे मान्य करून ते म्हणाले, आजचा दिवस उत्तम असल्यामुळे मी तुम्हाला नक्की उपदेश करीन. पण त्यासाठी शुद्ध, निवांत व एकांताची जागा हवी. म्हणून आपण दुसरीकडे जाऊ. त्यानंतर नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य यमुनाकाठी आले. तेथे नंदीला दूर थांबायला सांगून भगवान शंकर पार्वतींसह पात्रानिकट असलेल्या एका विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत येऊन बसले. त्याच ठिकाणी त्यांनी पार्वतींना अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणातील खळबळ नष्ट होऊन त्या निजसुखात न्हाऊन निघाल्या.
त्यांनी भगवानांना कृतार्थतेने वंदन केले. तेव्हा त्यांनी विचारले, देवी, आता मी तुम्हाला जो उपदेश केला त्यातून तुम्हाला काय समजले ते सांगू शकाल का? त्यावर त्या काही बोलणार तोच यमुना जलातून आवाज आला, आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही. या समस्त चराचर सृष्टीमध्ये आत आणि बाहेर एकमात्र सनातन ब्रह्मतत्वच व्यापून आहे. नाव, रूप, रंग व गुण यांनी सर्वत्र पृथक भावच दिसून येत असला तरी विविध अलंकारांच्या ठायी सोने जसे एकच असते तसे सर्वांठायी केवळ ब्रह्मच विराजमान आहे. ते ऐकून त्या दोघांनाही नवल वाटले. भगवानाने अंतर्ज्ञानाने तो मत्स्येच्या उदरातील कवी नारायणांचा आवाज आहे हे ओळखले. मग पार्वतींना त्यांच्या आगामी जन्माबद्दल माहिती सांगून ते त्यांना उद्देशून म्हणाले, हे नारायणा, आज मी देवी पार्वतींना केलेला उपदेश भाग्यवश तुम्हालाही प्राप्त झाला. त्याचे नित्य स्मरण ठेवून पुढे बद्रिकाश्रमास या. तेथे मी तुम्हाला दत्तात्रयांकडून उपदेश करून दर्शन देईन. मग भगवान शिव पार्वतींसह कैलासावर निघून गेले. कथा तिसरी. मच्छिंद्रांचा जन्म, बालपण व तपश्चर्या. पुढे गर्भास पूर्ण अवस्था प्राप्त होतात मत्स्येच्या उदरातून एक अंडे बाहेर आले. ते अंडे यमुना तीरावरील वाळूत टाकून ती पाण्यात निघून गेली. काही दिवसांनी बगळ्यांचा एक थवा तेथे आला असता भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते अंडे फोडले. त्यात एक तेजस्वी मनुष्य बालक होते. सूर्याची प्रखर किरणे अंगावर पडल्याने ते रडू लागले. तेव्हा घाबरलेले बगळे उडून गेले. काही वेळाने कामिक नावाचा एक कोळी मासे पकडण्यासाठी तेथे आला असता त्याने त्या बालकाला पाहिले. त्याला पाहून त्याला मोठे नवल वाटले. त्या एकाकी बालकाला येथे सोडून जावे की घरी न्यावे अशी त्याची मनाची द्विधावस्था झाली. ते माता पिता कोठे दिसतात का ते पाहण्यासाठी त्याने सभोवती पाहिले, पण त्याला कोणीही दिसले नाही. त्या समयी काय करावे या विवंचनेत असताना त्याला आकाशवाणी ऐकू आली, कामिका, हे दिव्य बालक कवी नारायण असून लोकांच्या कल्याणासाठी मत्स्येच्या उदरातून प्रकट झाले आहेत. यांना घरी घेऊन जा. यांचा नीट सांभाळ कर. यांचे मच्छिंद्र नाव ठेव. हे ऐकून कामिकास अत्यानंद झाला. त्याने त्या बालकाला छातीशी धरले, त्याचे मुके घेतले व तो ईश्वरी ठेवा आपल्या घरी नेला. ते बालक आपल्या पत्नीच्या शारदेच्या स्वाधीन केले. तिला यमुनाकाठी घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून तीही सुखावली. तिने त्यांना प्रेमाने हृदयाशी धरले. तेव्हा मातृसुलभ वात्सल्याने तिला प्रेम पहाणा फुटला. तिने त्यांना दुग्धपान करवले. त्यांना न्हाऊ माखू घालून पाळण्यात झोपवले. ती उभयंता त्यांना मच्छिंद्र अशी हाक मारू लागले. त्या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते, पण त्यांच्या आगमनाने ती उणीव भरून निघाली. ते दोघे त्यांचे पुत्रवत पालनपोषण करू लागले. बघता बघता ते 5 वर्षांचे झाले. पुढे एके दिवशी नदीवर जाताना कामिकाने मच्छिंद्रांनाही बरोबर घेतले आणि त्यांना काठावर थांबवून मी वाळूत टाकलेले मासे टोपलीत भरून ठेवा असे सांगून प्रवाहात शिरला. जाळ्यात पकडलेले मासे तो काठावर आणून टाकू लागला. तेव्हा त्या माशांची तडफड पाहून मच्छिंद्रांचे हृदय कळवळले. त्यांना आपल्या मातृकुळाचा तो संहार बघवेना. त्यांनी आपले वडील काय म्हणतील याचा विचार न करता तडफडणाऱ्या माशांना पुन्हा यमुना जळात सोडवण्यास सुरुवात केली. हे कृत्य पाहून संतापलेल्या कामिक तावातावाने काठावर आला आणि त्यांच्या थोबाडीत देऊन म्हणाला, मूर्ख, हे मासे पाण्यात टाकल्यावर पोटात काय घालाल? भूक लागल्यावर भीक मागून खाणार आहात काय? मग तो रागारागाने पुन्हा मासे पकडण्यासाठी गेला. पण या प्रसंगाने त्यांच्या बालमनावर खूप मोठा परिणाम झाला. त्या समयी असे दुसऱ्याला मारून पोट भरण्यापेक्षा भिक्षा मागून खाल्लेली केव्हाही चांगली. आता इथे राहायचेच नाही असा निश्चय करून व आपल्या धर्मपित्याची नजर चुकवून ते पळत सुटले. पदभ्रमण करीत ते बद्रिकाश्रमास गेले. तेथील रम्य पवित्र परिसरात त्यांना खूप बरे वाटले. तपश्चर्येसाठी हे स्थान चांगले आहे असा विचार करून ते त्या शांत निर्मनुष्य तपोभूमीत देहक्लेशांची पर्वा न करता तपश्चर्या करू लागले. या खडतर तपश्चर्येमुळे त्यांचा देह क्षीण होऊन तो अस्थिपंजर व काष्ठवत झाला. कथा 4. दत्तात्रय शंकर भेट. बद्रिकाश्रम क्षेत्री घोर वनात मच्छिंद्रांची तपश्चर्या चालू असतानाच एके दिवशी दत्तात्रय तेथे आले. त्यांनी तेथील सुप्रसिद्ध शिवालयात प्रवेश करून भगवान शंकरांची स्तुती केली. त्यांना पाहून शंकर स्वतः प्रकट झाले. त्यांनी त्यांचा आदर सत्कार करून क्षेमकुशल विचारले. दत्तात्रयांनीही त्यांची विचारपूस केली. त्या समयी गप्पांच्या ओघात दत्तप्रभूंनी बद्रिकाश्रमाचा रमणीय वनप्रदेश पाहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा शिवप्रभू त्यांना बरोबर घेऊन निघाले. नानाविध वृक्षांमुळे तेथील मंदराचल
अधिकच सुंदर दिसत होता. तेथून वाहणाऱ्या मणिकर्णिकेच्या प्रवाहाची दिशा धरून ते दोघे अरण्यात पाहत निघाले. अध्याय पहिला समाप्त. पहिला अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे संबंध बाधा नाहीशी होईल. हा ग्रंथ कसा आहे हे समजून घेण्यासाठी रोज येणारे व्हिडिओ अवश्य ऐका आणि ते व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.